दरम्यान उद्धव ठाकरेंनी कोणकोणत्या मुद्द्यावर भाष्य केलं आपण जाणून घेऊया। निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदी सोबत जाणार, एनडीए मध्ये जाणार। जायचं? ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला, आपल्या माते समान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला, त्या नालायकांबरोबर पुन्हा जायचं? मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय, म्हणजे त्यांना काय होतंय की गैरसमज पसरून द्यायचा आणि स्वतःचं अपयश झाकून ठेवायचं। अहो तुमचं तुम्ही बघा ना, आमचं कशाला वाकून बघताय? आता मध्ये कोणीतरी काढलं भुजबळ शिवसेनेत जाणार। मला प्रश्न विचारले, म्हटलं तुमच्याशी भुजबळ बोललेत? नाही। मी भुजबळांशी बोललोय? नाही। भुजबळ माझ्याशी बोललेत? मग कशाला तुम्हाला या नसत्या उचापत्या करायच्या आहेत? ते आहेत मंत्री आहेत, त्यांचं ते बघतील ना। प्रत्येक जण आहे समजदार आहे, तो त्यांच्या वाटेने चाललोय, आम्ही आमच्या वाटेने चाललेलो आहोत। काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला। बिन शर्ट, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट काय? नाही नाही उद्धव ठाकरे नको, मी हा बघा शर्ट काढला, बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड। कोण चालवते सरकार? मग इथे जे आमचे बसले तुम्ही त्यांना काय म्हणालात? बरोबर बोललात। मग ते पुन्हा येईन म्हणणारे आता काय म्हणतात माहितीये? जाऊ द्या ना घरी, आता वाजवले ना 12। आता जाऊ द्या घरी, जाऊ द्या, वाजवले की 12 तुमचे। सांगता येत नाही, मध्यावधी निवडणूक लागली तर त्यावेळेला तुम्ही खासदार होणार आहात। हे सरकार काय चालेल असं मला वाटत नाही आणि चालू नये असंच माझं मत आहे। सरकार चालेल का? सरकार पडेल का? पडेल का नाही? चालेल का नाही? पडलंच पाहिजे। पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजेत आणि नाही तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करतो। तसं नितीश कुमार बोलले होते की संघमुक्त भारत, तो नितीश कुमार तुम्ही त्याचं मानाचं पान ताट सगळं वाढून तुम्ही त्याच्या बाजूला बसलायत तुम्ही। दुसऱ्या बाजूला चंद्रबाबू नायडू, ज्या चंद्रबाबूंना मोदी म्हणाले होते युटर्न बाबू आणि चंद्रबाबू मोदींना म्हणाले ते हे तर अतिरेकी आहेत। मग मिंदे तुम्ही सांगा, चंद्रबाबू मोदींना अतिरेकी बोलले होते, मग तुमचा नक्षल काय शहरी नक्षलवाद नेमका आहे कुठे? अनेक जण आहेत। या सगळ्यांनी आम्हाला मतदान करण्यासाठी म्हणून प्रचार केलेला आहे। मग मिंदे जे बोलले की शहरी नक्षलवाद हुकुमशाही तोडा मोडा फोडून टाका आणि लोकशाही वाचवा, हा प्रचार हा नक्षलवाद वाटतो तुम्हाला? हा आतंकवाद वाटतो? मग लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे। देश वाचवा, देशाचं संविधान हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे। आणखीन 11 विधान परिषदेच्या जागांची निवडणुकीची घोषणा झालेली, 11 ज्या आमदारांच्या मतांवरती निवडून येणार। मला सुप्रीम कोर्टाला एक विनंती करायची की किती तुम्ही अंत बघणार आहात? अपात्रतेचा निर्णय जो शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही खोळंबून ठेवलेला आहे, राष्ट्रवादीच्या बाबतीत ठेवलेला आहे, ते 40 आमदार जर का अपात्र झाले तर ही निवडणूक होऊ शकेल का? आणि यांच्या अपात्रतेबद्दल टांगती तलवार असताना ही निवडणूक होऊ कशी शकते? मग आता हे काय सांगतील, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, प्रक्रिया सुरू केलीच कशी, झालीच कशी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।